आज पहाटे उठून आपल्याला उटणं लावून अंघोळ करायची होती. तर अशा प्रकारे बघू शकता मी ताटामध्ये दिवा, हळदी, कुंकू, अक्षदा घेतल्या, एक दिवा प्रज्वलित केला, एक बाथरूममध्ये लावायचा होता आणि एक ओवाळण्यासाठी घेतला. सगळ्यांना ओवाळून वगैरे झालं. वेनिटेला दिवे लावले, आकाशकंदील लावलेला होता आणि सर्वप्रथम गॅसचं पूजन या ठिकाणी अशा प्रकारे करून घेतलं. देवांची देवपूजा करत असताना देवांची वस्त्र सर्व काही चेंज करून देवांनासुद्धा स्नान घातलेलं आहे. तर आज खूप सुंदर प्रकारे विविध वस्तूंचा वापर करून उटणं तयार केलं. उटणं म्हटलं का नुसतं उटणं लावून आंघोळ होत नसते. तर आता सध्या थंडीचे दिवस सुरू होणार आहे आणि आपल्या अंगाला लावण्यासाठी सुद्धा आपण चमेलीचं तेलचा वापर केला पाहिजे. चमेलीचं तेल आणि गुलाबजल, आपल्या घरातीलच हळद, डाळीचं पीठ आणि मध अशा प्रकारे आपण देवांना स्नान घातलं पाहिजे. तर बघा सकाळी सकाळी अशा प्रकारे छान देवांचं सुद्धा स्नान झालेलं आहे आणि बघा फुलंसुद्धा मी